आज आपण चाललेलो राईडला. खूप दिवसानंतर आपण राईडला चाललेलो आहे आपल्या ऑफिस कलिगसोबत आणि आपले 2 फंटर आहेच, तेजस आणि सनी. तर मी आज घरनं निघतो आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 6 वाजलेत. मला 6:30ला भेटायचं आहे तेजसला आपल्या आरेमध्ये आणि 7-7:30पर्यंत आपण मीटिंग पॉईंटला पोहोचणार आहे. तर फक्त आपलं रेडी झालेलं आहे, फक्त आपलं जॅकेट घालायचं आणि चाललं. रायडिंग पॅन्ट घातलेली आहे, रायडिंग शूज आपले रेडी आहेत आणि आपण चालू आहे. थंबनेल आणि तुम्ही टायटल बघितलं असेल की आपण कुठे चाललो. आपण जी आपली गेल्या वर्षीची जी अधुरी सफर आहे माळशेजची, ती ह्या वर्षी आपण पूर्ण करायला चालू. आता गेल्या वर्षी अधुरी का होती सफर ते तुम्ही ती व्हिडिओ जाऊन बघू शकता. आय बटन वरती लिंक देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन किंवा आय इकडे वरती लिंक केलंच कुठेतरी, तर ते चेकआउट करा. आता ही सफर गेल्या राईडसारखी अर्धवट होणार आहे, गेल्या माशासारखी की आपली जी सावडा वॉटरफॉलला आपण गेलेलो गेल्या पावसात तशी पूर्ण होणार ऑफिस ट्रिपसोबत, ते पण चेक करा. आणि सावडावची जर तुम्ही सावडाव नाही सोलनपाडाला आपण गेलेलो ऑफिस कलिगसोबत, तर ती जर व्हिडिओ बघायची असेल तुम्हाला ती पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर आता फक्त चहा वगैरे पिऊया मस्तपैकी आणि निघूया. मस्त गिअरअप झालं, खूप दिवसानंतर गिअरअप झालेलं मी. तर मित्रांनो, आपण फायनली आज निघालेलो आहे खूप दिवसानंतर राईडला. आणि ॲज युजल तेजस लेट आहे. तेजस आत्ता शूटला आहे, वाजलं आहेत 6:30. मला 6:30ला ॲक्च्युली भेटायचं होतं तेजसला आरेमध्ये. मी पण लेट झालो आवरून निघेपर्यंत. ऑफिस कलिगचा काय भरोसा नाही, कोण निघतंय कोण येतं आहे काय माहिती नाही. दिनेशला कॉल केला, दिनेश उचलत नाही. वैभव निघाला आहे, कुंदन आय गेस निघाला आहे आणि हर्ष पण निघाला आहे. जे तुम्हाला सगळे सोलनपाड्याच्या लॉग्समध्ये सगळे दिसलेले आहेत ती लोकं पण आहेत आज. तर लेट्स सी, बघूया. जो हजर तो वजीर, असं करून जायचं आपल्याला. आता मला आरेमध्ये यायचं तेजसला. आता तुम्ही बघा माझ्याकडे ग्लव्ज नाहीत. ॲक्च्युली मी ग्लव्ज माझ्या गोरेगावच्या घरी विसरलो आणि मी आता निघालो आहे कांदिवलीच्या घरातनं. तर तेजसला बोललेलं भाई कॅरी कर माझे ग्लव्ज घरी जाऊन. तर त्यांनी माझ्या किट वगैरे सगळे घेतले आहेत. मी काल इथं ना ॲक्च्युली फक्त हे घेऊन आलेलो, जॅकेट आणि पॅन्ट्स घेऊन आलेलो, बाकीचं विसरलो घरीच. तर आता आपला तेजस आपला रायडिंग गिअर्स माझे ग्लव्ज घेतले त्याने, मला तो भेटेलच घराच्या इथे. तर ऑल सेट भाई, फुल. खूप दिवसानंतर ना असे गिअर्स घातलेत ना मी, काय भारी फील होत आहे तुम्हाला काय सांगू. आता जवळपास उज्जैन राईड आमची लास्ट होती, जी आम्ही नोव्हेंबर डिसेंबर 2025 केलेली. आणि जवळजवळ जुलै म्हणजे 2026 अर्धा वर्ष संपलं तरी आमची एक पण राईड नव्हती झालेली, एक पण राईड. एवढ्या राईड आम्ही प्लॅन केल्या की प्रत्येक राईड आमची कॅन्सल व्हायची. भाई उद्या निघायचं 2 दिवस आधी कॅन्सल. अक्कलकोटची राईडवर आम्ही किती दिवस प्लॅन करतो, म्हणून याला डिस्क्लोज पण कोणालाच नव्हतं सांगितलं मी अक्कलकोटला जाणार आहे करून. इवन मी घरी पण नव्हतं सांगितलं की अक्कलकोटला जाणार आहे, आणि तो पण प्लॅन कॅन्सल झाला. पण अक्कलकोटला जायचं आहे नक्की, जाऊ लवकरच. या मंथ एंड किंवा पुढच्या महिन्यापर्यंत आपण जायचं आहे भाई अक्कलकोटला. ओढ लागली या जीवाला अक्कलकोटी जाण्याची, जायचं आहे भाई, जायचं आहे. पहिला माशेज करूया, अजून 1-2 स्पॉट करायचे आहेत, त्याच्यानंतर अक्कलकोट. ॲक्च्युली आम्ही प्लॅन केलेला अक्कलकोटचा कधी माहिती आहे काय, जुलैच्या सेकंड वीकमध्ये वगैरे केलेला, कारण वारीचा पण तो पिरियड होता. मस्त आपल्याला वारी वगैरे पण भेटली असती रस्त्यात जाताना वगैरे, त्यामुळे. भाई काही पण बोला, आरेमध्ये आल्यावर ना एकदम भारीच फील होतं भाई. फुल एकदम चिल, गारवा, फुल गावातल्यासारखं वाटतं आरेमध्ये. मी या लोकांना सांगितलं मीटिंग पॉईंटवर टायमात पोहोचा 7 वाजेपर्यंत, आणि आय थिंक मीच लेट होणार आहे. या तेजसमुळे लेट होणार आहे. तेजस भाई, तू का राईडला उठलास ना लवकर. तरी मला एकदा वाटलं, मी उठलो 5 वाजता, त्याला कॉल करूया मला वाटलं उठेल भाई, ठीक आहे नॉर्मल आहे, राईडच्या टायमाला उठतो तो. आजच बरोबर झोपून राहिला. तर मित्रांनो, फायनली आपण निघालेलो आहे. ऑफिशियली आपल्या राईडला आत्ता सुरुवात झाली आहे. बाकीची गँग आपल्याला मीटिंग पॉईंटवर भेटणार आहे कल्याण भिवंडी फाट्यावर. आम्ही इकडनं तिघं निघालो. सनी आम्हाला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला भेटणार आहे कांजूरच्या आसपास. तर आमची गँग सेट. मी ह्या लोकांना सांगितलं भाई लेट ना करू, आणि मीच लेट झालो. बघ आम्हीच लेट झालो आहे या तेजसमुळे.
तेजसमुळे आजच्या राईडला उशीर झालेला आहे. आमच्या ग्रुपमध्ये 3 ESD आणि 1 ट्रायम्फ. चला, हे बघा, आम्ही ग्लोव्ज वगैरे घेतले, थोड्या वेळानंतर घालतो. पहिला आता इथून निघूया. हां, सनीला गाठा. बिचारा सनी पण येऊन थांबला असेल लोकेशनवर. निघालाय तो, मॅसेज टाकलाय ग्रुपमध्ये आपल्या. तर ॲज युजल कधीच पोचले. तर मित्रांनो, फायनली सनी आलेला आहे, दादा आलेला आहे, तेजस आलेला आहे आणि आम्ही निघालो आमच्या मीटिंग पॉईंटवरनं, कांजूरवरनं. आता आमचे ऑफिसचे मित्र जे भेटणार आहेत ते दुसऱ्या मीटिंग पॉईंटला आहेत, तिकडे त्या लोकांना भेटायचं आहे. आता इथून आम्ही सुसाट पळणार आहेत, कारण बिचारे तिकडे येऊन थांबलेले आहेत आमच्यासाठी. आणि आय एम सॉरी मित्रांनो, आमच्यामुळे लेट होते, पण ठीक आहे. आता बघूया कोण कोण पोचले. 4 जणांनी तर ग्रुपमध्ये टाकलं की रिच. लेट्स सी कोण कोण पोचले. मला माझा इंटरकॉम खराब झालेला मित्रांनो, मला इंटरकॉम गिफ्ट करा कोणीतरी प्लीज. साले आलो कधी तेजसनी पण अपग्रेड केला आहे इंटरकॉम. मीच अजून AG5 आहे. बिचाराने AG10 अपग्रेड केले आहेत दोघांनी. सनीचा तर ऑलरेडी 10वाला होता, तेजसने अपग्रेड केलं आहे AG10मध्ये. आता मी एकटाच राहिले. तर मला कोणीतरी स्पॉन्सर करा भाई पैसा नहीं है भाई, सारा पैसा राइड में खत्म हो रहा है. मम्मीला तर मस्का मारला पाहिजे. मम्मी AG घे ना, इंटरकॉमसाठी पैसे दे ना. थोडेसे पैसे, थोडेसे, जास्त नाही, फक्त 10-12 हजार रुपये दे, बस झाले. आणि हेल्मेटसाठी अजून कोणातरी स्पॉन्सर बघितला पाहिजे बकरा. काय हा तो आहे निंजावाला आहे आणि त्याचा तो मित्र आहे ज्यांनी तेजाची हेल्प केलेली ना, तो आहे. नाही, दुसरावाला. हां, आणि बाकी माझे सगळे ऑफिसचे, बाकी सगळे भाई स्कूटी बिटीवाले आहेत. एक तर स्कूटीवर आहे, 2 जण स्कूटीवर आहेत. तेजस भाई पाणी आरामात आहे. हां, सनी आरामात. तर मित्रांनो, ॲक्च्युली आम्ही ना रेसचे टायर टाकलेत, फ्रंट आणि बॅकचे पण. बट जो एक्सपिरियन्स आम्हाला आला आहे ना, तो माइट बी थोडासा हे आहे, नॉट सॅटिस्फाईड विथ दिस टायर. सगळ्यांना जसं असेल तर माहिती नाही, माझं पर्सनल ओपिनियन आहे. आय एम नॉट द एक्सपर्ट गाय है. तो जो भी है, थोड़ा बहुत मेरे को ऐसा स्लीपरी लगता है. जो बाइक चलाते ना हायर स्पीड पे, जो कॉन्फिडेंस आता है, जो मुझे मिशलिन पे आता था. मिशलिन पे अभी जैसे मैंने मिशलिन के टायर यूज़ किए थे, मिशलिन में बहुत मक्खन था. नॉट अ पेड प्रमोशन, बट मिशलिन में जो कॉन्फिडेंस आता था बाइक चलाते वक्त हायर स्पीड पे, वो रेस में नहीं आ रहा है. तो नॉट सेटिस्फाइड विद भाई, इतना पैसा डाल के रेस के टायर डाले. भाई जो भी प्रमोट करा ना, अच्छे से प्रमोट करो भाई. जो है फैक्ट बताओ, भले पेड प्रमोशन है तो फैक्ट बताओ क्या है क्या नहीं है. आप तुम लोग रिव्यू डालते हो तो हम लोग ले लेते हैं ऐसे ही देख के भाई. ट्रस्ट देखते हैं भाई हम, क्योंकि हम लोग इतने एक्सपर्ट नहीं है. वी आर जस्ट बिगिनर्स यार. तो मेरे को तो इतना, क्योंकि मेरे को ऐसा लगता था कि भाई मेरे को ही ऐसा लग रहा है तो फिर मेरी राइडिंग स्किल में थोड़ा इशू रहेगा कि मेरी स्पीड या फिर मेरे थ्रोटल में थोड़ा मैं ज़्यादा थ्रोटल देता रहूँगा, इसके लिए टायर थोड़ा स्लिप मारता है. बट ऐसा नहीं है. मैंने आज तेजस ने भी वही मेरे को एक्सपिरियन्स दिया. अभी लेट्स सी सनी क्या बोलता है, सनीचा एक्सपिरियन्स कसा आहे. बट आम्हा दोघांना पण थोडा बेकार एक्सपिरियन्स आला आहे रेसचा. तर नेक्स्ट टाईम आपले मिशलिन किंवा सीएट स्टॉक जे होते ना बाईकला, ॲक्च्युली बाईकचे जे स्टॉक टायर होते ना ते पण बेस्ट होते. बट आम्ही अपग्रेड केले रेसमध्ये. आता माईट बी ते रेसचे ना जे ब्लॉक्स आहेत ना, मी तुम्हाला गाडी थांबल्यानंतर दाखवीन, ते ना ते असे खूप जाडे ब्लॉक्स आहेत ग्रिपिंगसाठी. आणि माईट बी त्याच्यामुळेच इश्यू येत असावा असं मला वाटतं. मी एक्सपर्ट नाही इथे, सो डोंट कोट मी हेअर. कोणाला चांगला एक्सपिरियन्स आला असेल, कोणाला वाईट एक्सपिरियन्स आला असेल, तर हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, तो मी जस्ट शेअर केला ॲज अ ओनर.
सो गाइस, मित्र इज हेयर, मित्र इज हेयर. यो बाय, कैसे पहिला येणारा माणूसच शेवटी आला. अरे लेट झाला भाई. कल पटेल ही दे दिया 7:30 के पहले कोई आया नहीं तो मैं आगे चला जाऊँ. हाँ, अरे मेरा राइडर ये उठा नहीं, उसके बाद वो लेट हो गया. वाह, मेन माणूसच सर्वात पाठी राहिला तर काय होणार. मी कधी लेट होतो का? तुम्ही समज घ्या तू किसकी लेकर रुका इसको. मी घरातनं निघताना मेसेज टाकलेला ग्रुपवर, मी निघालोय करून. किती वाजता निघालेलो मी? तिथेच काय भाई काय एकदम लास्ट मागच्या वर्षीचे आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे. हाँ वही मैं बोला भाई, लास्ट ईयर की राइड कंप्लीट करना है. लास्ट ईयर भी यही मीटिंग पॉइंट था. अरे भाई वो भावा. काय बोलतो भाई, कसं आहेस? 1 वर्षानंतर राईड आपली. सेम. झालं काय कनेक्ट? कसं वाटलं स्कूटीवर? बुलेट आणायची ना भाई. किती वाजता आलास? अरे त्याच्यासाठी थांबलेलो, तो उठलाच ना सकाळी. मग सनी याला टाइम झाला वरळीवरनं. तो रेनकोट घातला तो सनी, हा तेजस, हा सूरज. अरे आयुष भाई, वी स्ट्रॉन्ग, वी स्ट्रॉन्ग, वी स्ट्रॉन्ग. ये लॉक चालू क्या? ना भाई 1 साल बाद आएगा फिर. अरे पार्थ पण है भाई. तो ये अपनी सभी ऑफिस से क्या, इसको लेके आ, किधर मिला है तेरे को? भाई मैं रिटर्न घर पे गया लेने. मैं JBL पे. अरे भाई एक बोलते हैं ना इंसान जो लेट लतीफ रहता लेट लतीफ ही रहता, वैसा ही है. ये कभी नहीं सुधरने वाला है. चलो मैप कौन लगा रहा है भाई? कोई छपरी जैसा राइड नहीं करेगा. एक लेन में चलो, ठीक है भाई. रिस्की है, आगे थोड़ा तो संभाल के चलाना. चलो निकले, चल. लीड करतोय, मॅप लावतोय. मॅप आहे ना आपला. मॅप चुकतो, मॅप चुकतो तो. कोण? ठीक आहे होईल. त्याच्या कनेक्ट कर, रिकनेक्ट कर. हा चलो 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 चलो. चल, सरळ सरळ रस्ता आहे. मोरया, मोरया. चलो. मित्रांनो, समोरच माळशेज घाट आहे आणि आपण थांबलेलो इथे मध्ये, कारण व्ह्यू चांगला भेटलेला आहे. आणि एक दाखवतो तुम्हाला काय भाई, वॉटरफॉल भेटतात. तर बाकीची मंडळी सगळी पुढे गेलेली आहेत, आम्ही मागे मागे थांबलेलो. तर आम्हाला एक व्ह्यू चांगला भेटला, पण आम्ही चौघांचा आमचा ग्रुप आहे, तर आम्ही थांबलेलो आहे. तर हा व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो बाबा. भाई साहब, नजारे नजारे.
मित्रांनो फायनली आमचा जी अधुरी राईड होती ती फायनली आमची कंप्लीट झालेली आहे. तर भाई जी नशा जो एन्जॉयमेंट होतं ना भाई काय सांगू तुम्हाला. नक्की एक्सपिरियन्स करा माशेतल्या, ते पण पावसात. भाई समोरचं काहीच नाही दिसत, 0 विजिबिलिटी, 100 मीटर पण विजिबिलिटी नसेल ही. त्याच्यात आम्ही राईड करतोय. हो हेलो गाइस, वाटरफॉल देख लो. ये हा त्याकडनं घेतो मी. जल्लो आमच्या फॉगला आहेत ना भाई, काढून ठेवल्यात. नाही काढून ठेवल्या. फायनली राईड कम्प्लिटेड. वर्ष लागलं, वर्ष महाराष्ट्रातला परत यायला आम्हाला. आई पाच लास्ट 7 होते, 2 जण आहेत. आमचा 5 जणांचा लास्ट इयरचा ग्रुप ज्या टायमाला माशेत अर्धवट होता आणि फायनली 5 जणांनी मिळून परत माशेत पूर्ण केला. या भवानामुळे आमचा माशेत अर्धवट राहिलेला होता. यावेळेला लीड चेंज केलेला आम्ही. आणि नारळ दिला आता सांग. नारळ नाही दिला द्यायचा बाकी आहे. जसं त्या 5 जणांनी आम्ही 1 वर्ष लागला आम्हाला, तसं आमचा नवीन ग्रुप तयार केला आम्ही. आम्ही सगळे ऑफिस कलिग आणि आमचे फ्रेंड्स सगळे आम्ही माशेसला आलेलो. सोबत आम्ही आलेलो आहोत. उद्या आम्हाला ऑफिशियली सुट्टी दिलेली आहे.